महाविकास आघाडीमधली धुसफूस ही चव्हाट्यावर आली आहे। संजय राऊतांनी दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब टाकलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हर्षवर्धन सपकाळ यांची त्यांनी तक्रार केल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला सपकाळांचा विरोध आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब टाकल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। आताची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीमधली धुसफूस ही चव्हाट्यावर आलेली आहे अशी चर्चा रंगलेली आहे, कारण संजय राऊतांनी दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार सुद्धा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आगामी महापालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या या संदर्भातल्या चर्चा या आता आगामी काळात होणार असून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मात्र धुसफूस आहे असं कळतंय। संजय राऊतांनी दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब टाकलाय अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, संजय राऊतांनी दिल्लीमध्ये पत्र पाठवलेलं आहे, लेटर बॉम्ब टाकलाय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे, काय नेमकं घडलेलं आहे? संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना एक पत्र लिहून हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे असं सूत्रांकडून कळून येत आहे। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेऊन त्यांचा विरोध आहे। त्यांचं हे सांगणं आहे की मनसे कुठेच अजून महाविकास आघाडीमध्ये आली नाहीये आणि त्याबाबत कोणतीच चर्चा सुद्धा नाही झाली आहे आणि मनसे जर महाविकास आघाडीमध्ये गेले आली तर कुठे ना कुठे जे परप्रांतीय मतदार आहेत ते लांब जातील आणि म्हणून काँग्रेस श्रेष्ठी जे आहेत त्यांचं मत आहे की मनसेला अजून महाविकास आघाडीमध्ये घेण्याची सहमती नाहीये। मात्र आता ज्या प्रकाराने संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे त्याने जे काँग्रेस श्रेष्ठी नाराज आहेत हेही समजून येत आहे, कारण की हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून कळवतो असं सांगूनही राऊतने सरळ पास होऊन जे आहेत काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिलंय आणि त्याचमुळे कुठे ना कुठे पक्षश्रेष्ठी म्हणा किंवा इकडचे जे हायकमांड आहेत ते राऊतांवरती नाराज आहे हेही समजून येत आहे। मात्र राऊतांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहून हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे हे पण समजून येत आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Gracias.